नव्या मुंबईकरांच्या पैशांवर कंत्राटदाराने डल्ला मारल्याची जोगेश्वरी पूर्वेतील बहुचर्चित असलेल्या छत्रपती राजाराम उद्यान तसेच पूनमनगर परिसरात असलेल्या फॉरेस्ट उद्यानाचे काम 2.5 कोटी खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले। त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा गार्डन सेल विभाग आणि के पूर्व विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जोगेश्वरी पूर्वेतील प्रभाग क्रमांक 72 मधील छत्रपती राजाराम उद्यान आणि प्रभाग क्रमांक 73 मधील पूनमनगर येथील फॉरेस्ट उद्यानात महापालिकेच्या गार्डन सेल विभागाच्या माध्यमातून दोन्ही उद्यानात खासगी कंत्राटदारामार्फत सुशोभीकरण करण्यात आले। मात्र दोन्ही उद्यानात कंत्राटदारामार्फत निकृष्ट दर्जाचे सुशोभीकरण करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। या उद्यानात कंत्राटदारामार्फत जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या प्रस्तावित कामांकडे कंत्राटदारानं बगल दिल्याचे दिसून येते। त्यामुळे उद्यान विभागाच्या गार्डन सेलच्या अधिकाऱ्यांची यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचे सुवर्णरत्न फाउंडेशनचे मुंबई सचिव आशिष विचारे यांनी म्हटलंय। या दोन्ही उद्यानाच्या कामांसाठी महापालिकेनं 2 कोटी 28 लाख रुपये खर्च केले होते, पण प्रत्यक्षात पाणी केले असता 50 ते 60 लाख रुपये खर्च केल्याचे दिसून आले। मग उरलेला पैसा गेला कुठे? महानगरपालिकेचा गार्डन सेल विभाग आणि के पूर्व विभागाचा निष्काळजीपणा म्हणावा की आर्थिक तडजोड, असे बरेच प्रश्न विचाऱ्यांनी उपस्थित केले। दरम्यान या कामाचे कंत्राट नायशा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते। एकूणच हे प्रकरण पाहता मुंबई महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलेला करदात्यांचा कोट्यावधी रुपयांचा महसुलाची कंत्राटदारावर अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे, मात्र नक्कीच। दरम्यान हे प्रकरण गंभीर असून याची कसून चौकशी सुवर्णरत्न फाउंडेशनद्वारे केली जाणार आणि गार्डन मधील निकृष्ट कामांसोबत येथे बसवण्यात आलेली खेळणी, जिमचे साहित्य, मॅट अशा बऱ्याच उपकरणांची खरी रक्कम काय आहे आणि कंत्राटदारानं पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून किती रकमेची बिलं पास करून घेतली हे लवकरच जनतेसमोर उघडकीस आणणार असल्याचं सुवर्णरत्न फाउंडेशनचे मुंबई सचिव आशिष विचारे यांनी म्हटलंय। यासोबत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे विचारे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, भारत 24 तास।